नाही मला एक सांगा, तुम्ही माझा विषय मागाशी निम्माच राहिलाय त्याच्यामुळे माझा विषय बदलू नका. मला इथे काही सूचना करायच्या होत्या की तुमच्या कार्यक्रमातला मांसाहारी विनोद हा प्रकार थांबवा, ज्याला तुम्ही नॉनव्हेज विनोद असं म्हणता. अहो आम्ही इथे काही नॉनव्हेज विनोद नाही करत. खोटं बोलताय तुम्ही, चक्क खोटं बोलताय. अहो आमचे आनंद इंगळे एवढे शाकाहारी मनुष्य, त्याला तुम्ही काय म्हणता, अंड्या? अरे यापेक्षा मोठा मांसाहारी विनोद काय असावा, हे थांबलं पाहिजे. वा 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 वा. बरं आम्ही तुमच्या आता पुढचं. सूचनांचं पालन करू, पण आता आपण पुढचा परफॉर्मन्स काय ते बघूया. बर मीच सांगतोय. एक माणूस गेला आहे कोर्टात आणि आपल्या केससाठी शोधतोय वकील. बघूयात त्याला वकील मिळतोय का. आणि हा कायदेशीर परफॉर्मन्स घेऊन येत आहेत स्वप्नील सरांच्या टीमचे अंशुमन आणि अतुल. जान जा ढूंढता फिर रहा हो तुम्हें रात दिन मैं यहाँ से वहाँ. मुझको आवाज दो, चुप गए हो सनम, तुम कहाँ, मैं यहाँ, तुम कहाँ. मैं यहाँ. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी, तुम्ही इकडे तिकडे फिरताय, तुम्हाला वकील हवाय का? हो तुमच्या ओळखीचा आहे का कोणी वकील? बघा ना समोर वकीलच उभा आहे, काळा कोट व्हाईट पॅन्ट. बघा ना असं काय करताय? नाही दिसतंय मला, पण मला ना हुशार वकील हवाय. या सगळ्यांमध्ये हुशार वकील मीच आहे. तुम्ही बोला, प्रॉब्लेम काय बोला. खून, मारामारी, रेप वाटेल ते बोला. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जामीन पाहिजे जामीन बोला. तुम्हाला पत्र लिहून हवं असेल ना, पत्र सुद्धा लिहून देतो, फक्त बोला तुम्ही. अहो पत्र लिहून घ्यायचं असेल तुम्ही पोस्टात जाईल ना, आणि तुम्ही वकील असून पत्र लिहिता. अरे रे, पोटासाठी माणसाला काय काय करावं लागतं. काय करणार बघा ना. पोट. बघा ना, हेअर पिन, स्टॅपलर, पेन, पेन्सिल, वया, पुस्तक, गुटखा, माती, सगळं विकतो. शाळेचं पेपर, न्यूजपेपर सगळं विकतो. अहो तुम्हाला सांगतो, तुम्ही बुधवारी शुक्रवारी आलात ना, तर बॉइल्ड अंडी सुद्धा ठेवतो मी. अहो तुम्ही वकील आहात की चालतं फिरतं सुपर मार्केट? खरं म्हणजे वकिलीपेक्षा हाच धंदा जास्त चालतो माझा. 50 कसो 50 कसो 50 कसो 50 कसो. बोला, पान लावून देऊ तुम्हाला पटकन. तुमची पानपट्टी आहे बघा, शानपट्टी कर नका. ही व्हाईट पट्टी दिसते ना, घरून येताना याला मी चुना लावून येतो. नाही, पटकन पान लावून देतो ना. नाही मी पान खात नाही हो. मग सिगरेट घ्या ना. कुठे? हे बघा ना. तुम्ही वाटतं का ब्रँड सांगा, पॅन्ट लावलेला आहे मी. फक्त सांगा लगेच ब्रँड हजर. 50 कसो 50 कसो 50 कसो 50 कसो. वकील साहेब एक मिनिट, म्हणजे मगापासून तुम्ही हे 50 कसं बोलताय, हे नेमकं काय आहे? कोर्ट आहे, कोर्ट आहे. कोर्टाच्या बाजूला लक्ष्मी थिएटर आहे ना, तिथे दबंग पिक्चर लागलाय. तुफान चाललेला आहे. तिकडे मिस ब्लॅक करतो. काय माहिती का, कोर्टात आलेली माणसं कंटाळत होतो, तास बसतात. आणि जज जेवायला गेले ना, काय करणार मग, माझ्याकडे येतात, ब्लॅक तिकीट विकत घेतात आणि पटकन पिक्चरला जातात. 50 कसो 50 कसो. पण त्या लोकांना कसं कळतं की तुमच्याकडे ब्लॅकचे तिकीट मिळतात म्हणून? रेग्युलर कस्टमर आहेत माझे. हो का? काय बाबू, तिकीट पाहिजे? दुसऱ्यांदा पिक्चर बघतो, आवडला होता पिक्चर. ठीक आहे, माझ्या का काय म्हणाल तुम्ही? तिकीट काय माहितीये का, एकदा कोर्टात केस फाईल झाली की नाही की बरीच वर्ष निकाल लागत नाही. मग आता हा बाबू आमचा रेग्युलर कस्टमर आहे. नमस्कार. तर याच्या वडिलांची केस माझ्या वडिलांकडे होती. त्यावेळी ह्याच्या वडिलांना माझ्या वडील ब्लॅकने तिकीट विकायचे. केसचा निकाल लागला नाही, पण या दोघांचा निकाल लागला. अरे रे. त्यानंतर मी बाबूला ब्लॅकने तिकीट विकायला लागलो. आता काय, बरीच वर्ष केसचा निकाल लागणार नाही हे मला माहिती आहे, म्हणून माझ्या मुलाची आणि त्याच्या मुलाची ओळख करून दिलेली. मग धंदा वारसा पुढे चालेल ना. वकील साहेब तुम्ही खूप हुशार आहात. हुशार आहे की नाही? तुम्हाला कळलं की नाही माझी हुशारी? मग एक केस द्या ना, मागच्या महिन्याचं लाईट बिल भरायचं बाकी आहे. हो, केस, माझी केस खूप नाजूक आहे. मी नाजूकच केस घेतो, हार्ड केस घेतच नाही मी. चला हे एक बरं झालं. काय ना, मला माझ्या बायकोला ना डिवोर्स द्यायचंय. दिवस? पण तुमच्याशी कोणी लग्न केलं? तुमचं लग्न झालं वाटत नाही, पण मी मेंटेन केलंय. काय मेंटेन आहे यार. थँक्यू. तुम्ही नाही हो काय मॅडम, नमस्कार. हेअर पिन घ्या, पैसे राहू दे, कोर्टाच्या वर हिशोब करू आपण. नाही, तुमची केस कळेल, एकदम सिंपल केस आहे. तर तुमच्या बायकोला तुम्ही हेअर पिन देत नाही, म्हणून तुमच्या बायकोला तुमच्यापासून डिवोर्स व्हाय. बरोबर? हेअर पिन कुठे मध्येच तोचताय, आणि माझ्या बायकोला डिवोर्स नकोय. मला स्वतःला माझ्या बायकोला डिवोर्स द्यायचंय. ओके, तुम्हाला तिला डिवोर्स द्यायचं काय, तिला तुम्हाला डिवोर्स द्यायचं काय? एकूण काय डिवोर्स देणं महत्वाचं आहे. मला सांगा, डिवोर्स का द्यायचा आहे? कोणाला सांगू नका. कोर्टात जज सांगायला लागेल, असं काय करणार? त्यांना सांगा तुम्ही, तो काय प्रॉब्लेम नाही, पण बाहेर बोंबाबोंब करू नका. मला सवयच नाहीये. काय नवीन लफडा? जा कॉर्नरला बस, जा त्याला. बोला, काय म्हणताय? लफडा लफडा लफडा. माझी बायको जाम लफडे बसव. तिचे ना बाहेर कुणाशी तरी अनैतिक संबंध आहेत.
कोणाशी हो? कणाची या कणाची या तो आमच्या शेजारच्या बिल्डिंग मधला पप्या हो तुम्हाला काय मजा वाटते कुणाशी ना कुणाशी तरी अनैतिक संबंध असतील ना तेव्हा आम्हाला केस मिळणार ना असं काय करताय तुम्ही क्या बात आहे म्हणजे तुम्हाला केस मिळावी म्हणून आम्ही बाहेर अनैतिक संबंध ठेवायचे अरे काय केस आहे की काय केस विचारायचे नाही. तुम्हाला नाही त्यांना विचारतोय अच्छा. सांगवा 20 रुपये द्या ओके थँक्यू टाकल्याने केस विचारतोय काय बोल? हे बघा तुमचे केस टाकल्यासारखे एकदम स्वच्छ आहे ओके. म्हणजे तुमच्या बायकोचे केस गळतात हे तुम्हाला कळलेलं आहे म्हणून तुमचे बाहेर अनैतिक संबंध निर्माण झालेले आहेत. हे तुमच्या बायकोला कळलेलं आहे म्हणून तुमच्यापासून डिवोर्स व्हाय अहो, नाही हो. माझ्या बायकोचे केस अजिबात गळत नाहीत लांब सडक केस आहेत आणि माझ्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत माझे अनैतिक संबंध नाही कळतं का इकडे मागे 3 साबण घेऊन गेला पैसे कोणता बाबा देणार फेस येऊ पण केस कळलं ना डोंट वरी तुमच्या केसवरचा फेस मी काढून टाकलेला Very आहे good. तुमची केस मला कळलेली आहे Okay. तर तुमच्या बायकोचे आणि तुमचे अनैतिक संबंध आहेत हे तुम्हाला कळलेलं आहे म्हणून तुम्हाला divorce हवा आहे की नाही? अरे हा कोण आहे रे वकील आहे मी अहो नवरा बायकोचे संबंध कधी अनैतिक असतात का असतात काही रेअर केस असतात तुमचे नाही काय केस अच्छा. तुम्ही टेन्शन घेऊ नका काय पाहिजे तुम्हाला Divorce. तुम्हाला गुटखा 5 रुपये सुट्टे ना गुटक्याचे 10 रुपये 5 रुपये माडे नाही आहेत एक काम करा तुम्ही 2 गुटखे देऊन टाका त्यांना Okay, ठीक. मट 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 नको हे का हे बघ गुटखा कोणी थुंकायचं ना तोंड रंगवून टाकेल लक्षात ठेव नाही तुला खोटं वाटतंय ठीक आहे गुटखा खा ना गुटखा खा ना तोंड वरती कर थुंक आता तुमच्या केसचा रंग मला कळलेला काही टेन्शन घेऊ नका तर मला केस कळलं केस सिंपल आहे तर तुमच्या बायकोचे माझे अनैतिक संबंध आहेत हे मला कळलेलं आहे. म्हणून तुला divorce काय करू रे अहो तुमचे आणि माझ्या बायकोचे अनैतिक संबंध नाही आहेत माझ्या बायकोचे बाहेरच्याच कुठल्या तरी माणसाचे अनैतिक संबंध आहेत कळतं का तुम्हाला हाय करू नका तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो केस एकदम सिंपल आहे तुम्हाला डिवोर्स हवाय की नाही मला सांगा तुमच्या बायकोचं नाव काय नशीब एक तरी प्रश्न माझ्या केस संदर्भातला विचारला तुम्ही विचारणारच मी प्रोसिजरने जातो प्रत्येक रूल्स आणि रेग्युलेशन पाळतो कारण सुपरहिट वकील वा, आहे वा. काय म्हणाला तुम्ही मी तुम्हाला विचारतो काय म्हणाला सिगरेट 4.5 रुपये सुट्टे द्यायचे 50 पैसे मला सुट्ट्या नाही आहेत अरे कुठे येणार पण माझे सुट्टे तुमच्याकडे 50 पैसे सुट्ट्या 1 रुपये द्या मला. हा घ्या तोंडावर मारा त्याच्या तुला उद्या येतो बोल, काय पाहिजे तुम्हाला मला ना तुम्हाला नाही. हा वहिनी काय पाहिजे मोरी घासण्याचा ब्रश स्टॉक संपलेला आहे आला की तुम्हाला देतो हा काय म्हणाल तुम्ही मोरी घासण्याचा ब्रश मोरी घासण्याचा ब्रश नाही हो. तुम्ही उगाच विषयाला फाटे फोडू नका मी काय विचारलं तुमच्या बायकोचं नाव काय तुम्ही मोरी घासण्याचा ब्रश करता तुम्ही सांगतो संजना आणि संजना काय केस क्लिअर झालेला आहे मला सगळं कळलेलं आहे Very good. पौर्णिमेच्या चंद्राचा केस स्वच्छ आहे तर मला कळलेलं आहे संजनाचा आणि तुमच्या बायकोचा अनैतिक संबंध आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. म्हणून तुम्हाला आणि संजनाच्या बायकोवर दिवस आहे That's all you. केस इज क्लिअर आणि कोर्ट इज बाहेरच केस निपटले 1000 रुपये द्या ना 500 रुपये द्या 200 रुपये दिले 20 रुपये दिले गुच्छ बिस्किट पुढा तर घ्या वाचलं होतं मला वा क्या बात आहे अंशू अतुल स्टँडिंग ओवेशन आणि महेश सर तर मध्येच उभे राहिले होते आणि क्या बात आहे म्हणा मला त्यांच्याकडेच लगेच जायचंय सर कसा वाटलाय ब्रिलियंट आणि ही सगळी चॉकलेट यू आर ब्रिलियंट अँड अतुल यू आर इक्वली गुड कारण तुमच्या दोघांचं ह्या परफॉर्मन्समध्ये इतकं सुंदर गिव्ह अँड टेक होतं इतकं परफेक्ट टायमिंग होतं का असं वाटत होतं तुम्ही जवळजवळ 1 महिनाभर ह्याची रिहर्सल केली असली पाहिजे आणि इट इज वेल रिटन वेल डिरेक्टेड वेल स्क्रिप्टेड वेल परफॉर्म्ड एव्हरीथिंग ब्रिलियंट ऑल द बेस्ट यू थँक्यू निर्मिती ताई अरे काय तुमची एनर्जी आहे दोघांची काय तुमचं दोघांचं टायमिंग आहे असे छान काय यार तुम्ही लोक खरंच खूप छान स्वप्नील सर क्या बोलू यार
अविस्मरणीय परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर, थँक्यू. आपण लगेच मार्क्स कडे वळूया. स्वप्नेचं 10 गुण, निर्मितीताई 10 गुण, आधीचे 20, आत्ताचे 20, 40 गुण. क्या बात आहे अंशू. अतुल, तुमची यशाची ही चढती कमान अशीच वरती जात राहो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. थँक्यू.